थेट आपण जातोय अमरावतीमध्ये। अमरावती लैंगिक शोषण प्रकरणी 4 आरोपींना अटक झाली। आताची एक महत्त्वाची बातमी, परतवाडा पोलिसांकडून रात्री 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपी उजेर खानने अश्लील व्हिडिओ मोहम्मद सादिकला पाठवले होते। 180 तरुणी आणि 350 अश्लील व्हिडिओ या सगळ्या प्रकरणामध्ये 4 आरोपी आता अटकेत आहेत। आताची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण जाणून घेतोय। 4 आरोपींना अटक झाली आहे। परतवाडा पोलिसांनी कारवाई केली। रात्री 2 आरोपींना त्यांनी अटक केलेली आहे आणि यातले हे आरोपी ते आहेत ज्यांनी हे व्हिडिओ व्हायरल केले होते। शुभम बायस्कर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। शुभम, अगदी ताजी अपडेट, कशा पद्धतीने ही कारवाई झाली? वैष्णवी, सुरुवातीपासूनच सत्ताधारी पक्षाकडून आरोप करण्यात आलेला होता की अश्लील व्हिडिओ व्हायरल करलेला मुख्य आरोपी जो आहे हा एकटा नसून याच्यासोबत मोठं सक्रिय रॅकेट आहे आणि हे सक्रिय रॅकेटचा शोध घेतला पाहिजे आणि त्यासोबतच आता पोलिसांना एक मोठं यश आलेलं आहे। मुख्य आरोपीसह एकूण 2 आरोपींना परतवाडा पोलिसांनी रात्री अटक केलेली आहे आणि एक आरोपी काल अटक केलेला होता। आता एकूणच आरोपींची संख्या ही 4 वर गेलेली आहे। मोहम्मद अयाज, मोहम्मद तन्वीर, उजेर खान, इक्बाल खान, तरबेज खान, तस्लीम खान आणि मोहम्मद सादिक अशी आरोपींची नावं आहे आणि यातील उजेर खान नावाचा आरोपी जो आहे त्याच्याकडे अश्लील व्हिडिओ हे मोहम्मद सादिक याला त्यांनी पाठवले। म्हणजे काय, जर एक हे जे रॅकेट्स आहे एक दुसऱ्यांना या अश्लील व्हिडिओची आदान प्रदान करत होते आणि एकूणच एक मोठं रॅकेट या माध्यमातून चालवलं जात होतं महिला आणि मुलींना फसवण्याचं। एकूणच 4 आरोपींना अटक केल्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास सुरू आहे। अगदीच जर पाहिलं तर या प्रकरणाची SIT गठीत करून हे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करावं अशी देखील मागणी होत आहे। वैष्णवी, त्या अनुषंगाने आता आणखीन या प्रकरणामध्ये किती आरोपींची संख्या होते आणि कशा पद्धतीने हे प्रकरण पुढे जाते याकडे लक्ष असणार आहे। अर्थातच शुभम, हे सगळं रॅकेट समोर येणं गरजेचं आहे आणि त्यानुसार अगदी मुळापासून ते सगळं संपणं गरजेचं आहे। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।